नमस्कार मित्रांनो, मी तुमचे ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज एक महत्त्वपूर्ण विषयावर लाईव्ह व्हिडिओ सादर करत आहे। व्हिडिओ मोठा होत आहे, परंतु हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा, कारण हा तुमच्या जीवनाशी यशस्वीपणाचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर चला आजच्या लाईव्ह संदर्भात माहिती सांगत आहेत। मित्रांनो, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन, 3 मोठ्या मागण्या मान्य, प्रस्ताव मंजूर, 1 करोड केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे। आजचा हा आपला देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा अत्यंत आनंदाची बातमी देणारा व्हिडिओ घेऊन आलो आहे। कारण गेल्या अनेक दिवसापासून ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत होतो, तो क्षण अखेर जवळ आला आहे। काल दिल्लीच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात अशा काही मोठ्या प्रकारच्या हालचाली झाल्या आहेत की ज्याचा थेट परिणाम तुमच्या पगारावर आणि पेन्शनवर होणार आहे। आजच्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत आता अधिकृत हालचालींना वेग आला असून कर्मचारी संघटनेनी लवकरच आपला दबाव वाढवला आहे, सरकारवर दबाव वाढवला आहे। काल दिल्लीमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक बैठक पार पडली। ही बैठक पार पडली आहे नॅशनल कौन्सिल जेसीएमचे सचिव शिवगोपाल मिश्रा आणि 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष श्रीमती रंजना जी यांच्याशी भेट। केवळ ही एक शिष्टाचार भेट नव्हती, तर कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचा मोठा विजय मानला जात आहे। कारण या बैठकीत पहिल्यांदाच वेतन आयोगाच्या अध्यक्षाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या अतिशय सकारात्मक रीतीने ऐकून घेतल्या आहेत। सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत नक्की काय चर्चा झाली आणि शिवगोपाल शर्मा यांनी बैठकीनंतर बाहेर येऊन कर्मचाऱ्यांना कोणता मोठा संदेश दिला आहे, हे आपण या भागात सविस्तरपणे पाहणार आहोत। सर्वात मोठी आधी आपण माहिती समजावून घेतली पाहिजे की 8वा वेतन आयोग हा केवळ पगारवाढीचा विषय नाही, तर तो कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा आणि गेल्या 10 वर्षात झालेल्या महागाईच्या तुलनेत मिळणाऱ्या मोबदल्याचा प्रश्न आहे। शिवगोपाल मिश्रा यांनी बैठकीत स्पष्ट केले की 7व्या वेतन आयोगातील अनेक विसंगती अजूनही दूर झालेल्या नाहीत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। या बैठकीत मुख्यत्वेकरून 4 मुद्द्यावर भर देण्यात आला आहे। त्यातील पहिल्या मुद्द्यात आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे फिटमेंट फॅक्टर। कर्मचारी संघटनेची प्रमुख मागणी आहे की हा फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्यात यावा। जर सरकारने ही मागणी मान्य केली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान वेतनात मोठी झेप पाहायला मिळेल। सध्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे महागाईच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। त्यातील दुसरा मुद्दा म्हणजे पेन्शनधारकांचा प्रश्न। यामध्ये फॅमिली पेन्शन आणि पेन्शन मधील विसंगती दूर करण्याकरता सविस्तर चर्चा झाली पाहिजे। तिसऱ्या मुद्द्यामध्ये विषय आहे कोरोना काळातील 18 महिन्याचा डीए एरियर सरकारने रोखून धरला आहे, त्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली आहे। चौथ्या मुद्द्यामध्ये 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची डेडलाईन संदर्भात चर्चा झाली। आयोगाच्या अध्यक्षांनी आश्वासन दिले की आता यापुढे कर्मचाऱ्यांशी नियमित संवाद साधला जाईल आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर गांभीर्याने विचार केला जाईल। या बैठकीचा सर्वात मोठा सकारात्मक पैलू म्हणजे आयोगाचा दृष्टिकोन। आतापर्यंत सरकार आणि आयोग या मागण्याकडे दुर्लक्ष करत होते, पण कालच्या बैठकीत ते स्पष्ट केले की सरकार बॅकफूटवर आहे आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना आता वाव मिळणार आहे। या बैठकीनंतर लगेच आयोगाच्या कार्यालयातून एक मोठे अपडेट बाहेर आले, ते म्हणजे आतापर्यंत आयोगाकडे 1000 पेक्षा जास्त विविध कर्मचारी संघटना आणि त्यांचे मेमोरंडम प्राप्त झाले आहे। यावरून हे लक्षात येते की कर्मचाऱ्यांमध्ये या वेतन आयोगामध्ये किती उत्सुकता आहे आणि अपेक्षा आहे। या जबाबदारीमुळेच आयोग आता एक नवीन धोरण आखले आहे, ज्यामध्ये स्टेट लेवलमध्ये सध्या इंस्ट्रक्शन्स असे म्हटले जाते। याचा अर्थ असा की हा एक केवळ दिल्लीत बसून निर्णय घेणार नाही, तर आयोगाकडे प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहे आणि त्यांच्या राहणीमानाचा खर्च, स्थानिक महागाई भत्त्याचा दर यांचा विचार करून नवीन वेतन आयोगाची रचना
तयार केली जाणार आहे. ही सक्रियता पाहून तज्ञांचे असे मत आहे की 2029च्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाराजीची जोखीम पत्करणार नाहीत. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाची ही प्रक्रिया आता युद्ध पातळीवर सुरू झालेली दिसत आहे. आपण अशा एका गंभीर मुद्द्यावर आता वळणार आहोत की ज्याने संपूर्ण कर्मचारी वर्गात गेल्या काही वर्षापासून संतापाची लाट उसळलेली आहे आणि निर्माण झालेली आहे. हा मुद्दा म्हणजे कोरोना काळातील रोखलेला 18 महिन्याचा महागाई भत्ता असून डीए एरियर संबंधित आहे. हा केवळ पैशाचा विषय नसून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये घरात बसला होता तेव्हा रेल्वे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोस्टल कर्मचारी आणि संरक्षण दलातील जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा केली आहे. पण त्या काळात सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताला कात्री लावली आहे आणि तो महागाई भत्ता थकीत ठेवला आहे. आता या विषयावर नॅशनल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात बातम्या आहेत आणि सरकार चोहोबाजूने दबाव वाढू लागला आहे. या एरियरच्या नुकसानीमुळे आकडा हा तांत्रिकदृष्ट्या समजून घेऊया. आकडेवारीहून असे सांगायचे झाले की हा तोटा छोटा नाही. एका सामान्य कर्मचाऱ्यांचा ज्याचा किमान बेसिक पगार 18,000 रुपये आहे त्याला या 18 महिन्याच्या काळात सुमारे 25,000 ते 28,000 रुपयाचे थेट नुकसान झाले आहे. जसा पगार वाढतो आहे तसे नुकसान लाखाच्या घरात जाते आहे. एक अंदाजानुसार भारत सरकारने कर्मचाऱ्यांचा हा हक्काचा पैसा रोखून आपल्या तिजोरीत सुमारे 34,422 कोटी रुपयाची बचत केली आहे. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेगाने धावत होती त्या प्रत्येक महिन्यात जीएसटीचे संकलन 1.8 लाख कोटीच्या पुढे गेले. अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या हक्काचे 35,000 कोटी रुपये सरकार का रोखून धरत आहे? हा रोखठोक सवाल गोपाल मिश्रा यांनी कालच्या बैठकीत अत्यंत ठामपणे उपस्थित केला. मिश्राजींनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की हा पैसा म्हणजे कर्मचाऱ्यांची एक प्रकारची ठेव आहे. महागाई ज्या वेगाने वाढत आहे त्या वेगाने तुलनेत एरियर मिळणे हा कर्मचाऱ्यांचा घटनादत्त अधिकार आहे आणि बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार आता आयोग या विषयावर सकारात्मक विचार करत आहे. कारण त्यांना कल्पना आहे की जर 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरळीत करायची असेल तर जुनी देणी पूर्ण करावी लागणार आहेत. जर सरकारने हा एरियर व्याजासह परत केला नाही तर 8व्या वेतन आयोगाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात एक मोठी रक्कम जमा होईल आणि ज्या मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होईल. आपण थोडे राजकीय गणिताकडे वळूया. 2029च्या लोकसभेच्या निवडणुका आता फार दूर नाहीत. केंद्र सरकारला हे चांगले ठाऊक आहे. देशातील 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाखाहून अधिक पेन्शनधारक हे अत्यंत शक्तिशाली वोट बँक आहे आणि त्याच्या कुटुंबासह आकडा 4 ते 5 कोटीच्या घरात जातो. जर या वर्गाला खुश केले नाही तर सत्तेचा मार्ग खडतर होऊ शकतो. म्हणून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत आणि एरियर बाबत सरकार आता कमालीची तत्परता दाखवित आहे. 7व्या वेतन आयोगाच्या वेळी फिटमेंट फॅक्टर केवळ 2.57 ठेवण्यात आला होता, ज्यावर कर्मचाऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी ही चूक सुधारण्यासाठी संघटनेने 3.83 ची मागणी लावून धरली आहे. या बैठकीत पेन्शनधारकांच्या सुद्धा काही अत्यंत दिलासादायक बातम्या समोर आहेत. वाढत्या वयानुसार पेन्शनमध्ये जी अतिरिक्त वाढ केली जाते त्या वयोमर्यादामध्ये कपात करण्याची मागणी संघटनेने केली आहे. सध्या ही वाढ 80 वर्षानंतर मिळते, पण संघटनेची मागणी आहे 65 किंवा 70 वर्षानंतर टप्प्याटप्प्याने ही सुरू करावे. कारण 70 वर्षानंतर वैद्यकीय खर्च प्रचंड वाढतो. आपण पेन्शनधारकांना आर्थिक पैशाची गरज असते. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाजीने या मागणीवर सहानुभूतीपणे विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय बैठकीत कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत मोठी क्रांती करण्याचे संकेत मिळाले. 8व्या वेतन आयोगात पे मॅट्रिक्स पूर्णपणे बदलू शकते आणि यामुळे खालच्या स्तरातील कर्मचाऱ्यांना पगार सन्मानजनक होईल. शिवगोपाल शर्मा यांनी शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला. त्यांनी सांगितले की केवळ ही पहिली बैठक आहे. यापुढे प्रत्येक राज्यातील प्रत्येक शहरामध्ये जाऊन रिजनल कॉन्फरन्स घेण्यात येणार आहे आणि तेथे कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाचा, स्थानिक खर्च, बाजारपेठेतील भाव आणि कामगाराचे स्वरूप आणि कामाचे स्वरूप या सर्वांचा अभ्यास केला जाईल. कर्मचाऱ्यांच्या केवळ अफवावर विश्वास न ठेवता संघटनेशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
जर चर्चा अयशस्वी ठरली तर रेल्वेच्या चाकाच्या संपूर्ण प्रशासन रोखण्याची ताकद कर्मचाऱ्यांमध्ये आहे याची जाणीव सरकारनं करून दिली. मित्रांनो, केवळ हा आकड्याचा खेळ नाही तर तुमच्या मुलांच्या भविष्याचा आणि तुमच्या निवृत्तीच्या सुखाचा आणि तुमच्या घामाच्या पैशाचा हिशोब आहे. 8वा वेतन आयोग ही गाडी आता खऱ्या अर्थाने रुळावर आली आहे. लवकरच ती आपल्याला पगार वाढीचा आणि एरियरचा अधिकृत GR पाहायला मिळू शकतो. दिल्ली येथे बैठकीत संपूर्ण इतिवृत्तांत लाईव्ह पूर्ण केला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा लाईव्ह व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.